हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही, देण्यासारखं काय नाही, काय नाही, काय नाही. काय होतं? जेव्हा होतं तेव्हा कधी दिलं? होतं तेव्हा कधी दिलं? आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरु तुरु सगळीकडे फिरायला लागले, नाही तर घरामध्ये बसले होते. कोविडमध्ये पण घरात बसले. फेसबुक लाईव्ह वरून काय सरकार चालतं काय? फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये फिरलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. राज्य असं घरात बसून चालवता येत नाही. आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण, दूषित वातावरण झालं होतं ते आपण पाहिलं. माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही. मग कशाला जाता लोकांकडे? अरे एक बिस्किटचा पुडा तरी घेऊन जायचं होतं त्या पोरांना. या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं. हा देणार आहे, हा घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. फुकटचा ताटा आणि नाव उभा टाक. बघितलं नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदेची कॅसेट तीच ती. कोरोना काळात काही नाही केलं, आम्ही रस्त्यावर उतरलो, फेसबुक लाईव्ह केलं. अहो एकनाथ शिंदे त्या मुख्यमंत्र्याचं नाव झालं संपूर्ण भारतामध्ये की असा मुख्यमंत्री ज्याने कोरोना काळामध्ये सर्व काही व्यवस्थितरित्या हँडल केलं, परिस्थिती हँडल केली. इतर राज्यांपेक्षा चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लागण कमी झाली होती. त्या मुख्यमंत्र्याला तुम्ही बोलताय? अहो थोडासा विचार करा. शिवसेना चोरली तुम्ही, इथिक्सच्या गोष्टी तुम्ही करता, बरोबर. 50 खोके घेऊन तुम्ही मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात आणि वरतून आता मोदी अमित शहाची आजी 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 करत बसताय तुम्ही. तुम्हाला जय गुजरातचा नारा द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सरकार चालवणार आणि त्यांच्यावर टीका करणार. बघा मित्रांनो अजून पुढे काय म्हटले ते नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला एकनाथ शिंदेची जी काही लाचारता आहे ती लाचारता बघायला मिळणार आहे. कशाला सांगताय? अरे कोरोना काळात लोक तडपडत होते, मरत होते आणि तुम्ही लपून बसले होते घरामध्ये. कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद? अरे या राज्याचा प्रमुख या सर्वसामान्य प्रजेचं रक्षण करणाराच पाहिजे, त्याच्या सुखदुःखात धावून जाणारच पाहिजे. आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी यापुरता मर्यादित राहता कामा नये. संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे हे मानणारा मुख्यमंत्री पाहिजे. ते काम 2.5 वर्षात आपण केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून इथं आले, महायुतीला वोटबंदी करा, वोटबंदी करा. अरे परभणीची जनता शून्य आहे. या ढोंगी लोकांना बिलकुल सारा देणार नाही, चाराही घालणार, घास घालणार नाही. कारण तुम्ही वोट चोरी म्हणताय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनी या देशामध्ये मोदी प्रधानमंत्री व्हायच्या आधी मोदीजी नोट चोरी केली, कितीतरी घोटाळे केले. काय काय केलं? चारा घोटाळ्यापासून, गोबर घोटाळ्यापासून, कॉमनवेल्थ घोटाळ्यापासून, कोळसा घोटाळा, किती किती आठवू शकतो आपण. आणि म्हणून 2014 नंतर या देशाला विकासाकडे नेण्याचं काम आपल्या एनडीए सरकारने केलं. आणि त्यामुळे या देशाला एक नाव लौकिक प्राप्त होतोय. हा देश पुढे जातोय. या देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवायचा तेव्हा धडा शिकवतायत, विकास करायचा तेव्हा विकास करतायत, महिलांना देखील जेव्हा योजना करायच्या ते या योजना करतात. आणि म्हणून आपण लेक लाडकी लखपती योजना केली.